नमस्ते, मी दयानंद जयपाल पवार। आज आम्ही सकल मराठा समाजातील संशोधक विद्यार्थी सारथी संस्था म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि मानव विकास संस्था पुणे येथे आमच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उपोषणाला बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। आज 23 ऑगस्ट 2025 गेल्या 2 वर्षापासून पीएचडी फेलोशिपसाठी जाहिरात आलेली नाही। 2024 ची पीएचडी फेलोशिपची जाहिरातही नाही, 2025 ची पीएचडी फेलोशिपची जाहिरातही नाही। जवळपास गेल्या 2 वर्ष 6 महिन्यांपासून पीएचडी फेलोशिपची जाहिरात न आल्या कारणाने आम्ही आज उपोषणाची सुरुवात केली। हे उपोषण किती दिवस चालेल आणि पुढे त्याचं जाऊन काही आउटकम निघेल की नाही हे सगळं आहेच, परंतु आम्ही विद्यार्थी आमच्या जीवावर उदार होऊन आज इथे उपोषणाला सुरुवात करत आहोत। तर आज सुरुवातीला सकाळी आल्यानंतर सारथी संस्थेमध्ये आम्हाला भर पावसामध्ये उपोषणासाठी बसावं लागलं। आम्हाला बसण्यासाठी जिथे शेड असेल, जिथे छप्पर असेल अशी जागा सुद्धा देण्यात आली नाही। भर पावसामध्ये बसून आम्ही संपूर्ण दिवसभर आज दिवस काढला। त्यानंतर आज संध्याकाळी आमच्या संशोधनामधला एक विद्यार्थी मराठवाड्यातून आला, इथं पुण्यामध्ये एवढ्या लांबून आल्यानंतर त्याला आतमध्ये गेटच्या आतमध्ये घेतलं गेलं नाही। त्याला सांगण्यात आलं की सकाळी डे टाइम मध्ये तुम्ही या। मग त्या रातभर त्या मुलाने झोपायचं कुठं? त्याने काय रस्त्यावर फुटपाथवर झोपायचं? हा संस्थेच्या समोरून वाहणारा आगरकड रोड, याला गोपाळ गणेश आगरकरांचं नाव दिलंय। पण ज्या गोपाळ गणेश आगरकर म्हणत होते की सामाजिक क्रांती पहिली, त्या गोपाळ गणेश आगरकरांना सुद्धा सामाजिक क्रांती नाही, पण आज फक्त ठरलेली सिस्टम स्वतःच्या पद्धतीने वागत राहते, सर्वसामान्य गोरगरिबांना चिरडत राहते। मराठा समाज तर आतापर्यंत ठेचला गेला, तो चिरडला गेला, पण त्या समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिक्षणाला आधार देण्यासाठी या सारथी संस्थेचा जन्म झाला। 25 ऑगस्ट 2018 ला झालेला हा जन्म आजपर्यंत संस्थेची वाटचाल सुरू आहे। पण खऱ्या अर्थाने प्रश्न पडतो की संस्था खरंच विद्यार्थ्यासाठी आहे का, की फक्त विद्यार्थी या सगळ्यामध्ये फक्त सस्य ओळपट होतीये त्याची? या सगळे प्रश्न, असंख्य प्रश्न मनाला पडतात की 2 वर्षापासून राहिलेली आमची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावी, त्याचसोबत मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी, त्यासाठीचे जे नियम अटी असतील त्यामध्ये विद्यार्थी बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी। आणि या सगळ्यांमध्ये हे सगळं तर होणारच आहे, पण गोरगरीब सर्वसामान्य मराठा समाजातील मुलांना किमान सहानुभूतीने विचारलं तरी जावं, त्याच्याकडे काय प्रॉब्लेम आहे, त्याच्या चिंता काय आहेत, अडचणी काय आहेत, त्याच्यावर मायेची झालर घालावी, एवढी एक प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करतो। आजपासून सुरू झालेले हे बेमुदत उपोषण किती दिवस चालेल, काय होईल हे माहीत नाही, पण आम्ही मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थी प्राणपणाने लढत राहू। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथं लढत राहू, आणि जर शेवटी वेळ आलीच तर आम्ही आमचे प्राण सुद्धा इथं सोडायला कमी करणार नाही। पण हा संघर्ष आज चालू झालाय, हा संघर्ष वाढत राहील। मी सर्व समाजाला आवाहन करतो की तुमच्या परीने तुम्हाला शक्य होईल तसं या सारथी संस्थेला भेट द्या आणि मराठा तरुणांच्या बाजूने उभा राहण्याचा प्रयत्न करा, नाहीतर हे भविष्य राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही। एवढीच माझी एक तुम्हाला प्राणपणाने विनंती आहे। धन्यवाद।